पण हे कॅरेक्टर जेव्हा आलं तेव्हा एक शिक्षिकेचं कॅरेक्टर म्हणूनही मला ते जास्त अपील झालं. आई-बाबांच्या पाठोपाठ मला असं वाटतं की शिक्षकांनी मला घडवलं. छान आदर्श विद्यार्थिनीचं बक्षीस पण होतं मला वॉव! 10वीला. तर मी होते तशी आणि मला ते आवडायचं. म्हणजे आपल्याला वाटेल पहिले काही एपिसोड्स बघून, की ती सगळं सहन करते आणि आता हिचे हालच होणार आहेत आणि आता एक्झॅक्टली. ही रडतच राहणार आहे वगैरे. तर ती नाहीये, ती रडूबाई अजिबातच नाहीये. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. खरं तर आज आम्हाला खूप एक वेगळा फील येतोय, कारण मी आत्ता बसले ते एका बाकावर आहे. आज आम्ही एका शाळेतही जाऊन आलोय आणि त्या शाळेत आम्हाला शिकवणाऱ्या होत्या किंवा धडे देणाऱ्या होत्या, त्या म्हणजे तुमच्या आमच्या लाडक्या नाईकबाई. स्वागत आहे ऐश्वर्याताई लोकमत येस, फिल्मीमध्ये. थँक यू. खूप दिवसांनी पुन्हा भेटतोय हो. आणि खूप छान वाटतंय, की तुम्ही एक छान वेगळी मालिका निवडली, एक वेगळी भूमिका निवडली आहे. मागचं एक कॅरेक्टर अगदी वेगळं होतं आणि त्याच्या अगदी अपोझिट हे कॅरेक्टर हो. ऐश्वर्याताई. पहिल्यांदा सांगितलं तेव्हा काय एकंदरीत रिॲक्शन होती, की आता ती सोज्वळ भूमिका पुन्हा एकदा वाटायला आली? मला असं वाटतं की मी ती एक शिक्षिका आहे म्हणून जास्त कनेक्ट झाले आणि भूमिका तर वेगवेगळ्या करत म्हणजे निगेटिव्ह भूमिका करताना पण मला मज्जाच येते कारण त्याच्यातली एक गमतीचे क्षण वेगळे असतात हो. आणि पॉझिटिव्ह भूमिका करताना थोडं खरं तर एक्झॉस्टिंग असतं कारण तुम्हाला अनेक वेळेला पेशन्स ठेवून समजून घेते ते कॅरेक्टर रडतंय, ते कॅरेक्टर आपल्या कुठल्याच भावना पूर्णपणे व्यक्त करत नाही. तर असा एक ते कोंडमारा होणारी कॅरेक्टर्स करताना काही काही वेळेला आपल्याला फिजिकल मेंटल त्रासही होऊ शकतो. फिजिकल मी अशासाठी म्हणते की बऱ्याच वेळा ग्लिसरीन घ्यावं लागतं आणि हं. ते सगळं करताना त्रासदायक असतं आणि लोकं जास्त कनेक्ट होतात कारण ते पॉझिटिव्ह कॅरेक्टर असतात. बरोबर. त्यामुळे त्या अशा वेगवेगळ्या झोनमधली ती कॅरेक्टर्स असतात. पण हे कॅरेक्टर जेव्हा आलं तेव्हा एक शिक्षिकेचं कॅरेक्टर म्हणूनही मला ते जास्त अपील झालं आणि सेकंडली ती नुसतंच सहन करणारी शिक्षिका नाही. शिक्षिका ॲज इन घरी तिच्या ज्या काही परिस्थिती आहे, त्यात ती नुसतंच सहन करणारी नाही आहे. ती तिच्या पद्धतीत बोलणारी आहे. पण ती कोणाचाही अपमान करत नाही किंवा ती कुणालाही उलट बोलत नाही. पण तिचं म्हणणं जे आहे ते ती सांगणारी आहे किंवा तिच्या मुलांनी जर कुणी वाईट वागलं, चुकीचं वागलं, तर त्याला दटावणारी ती आहे. हं. त्यामुळे असं नाहीये हे कॅरेक्टर, की सगळ्याच गोष्टी सहन करतंय आणि मग बाहेर जाऊन ती शिकवतेय आणि आता किती हाल करताय तिचे, असं ती नाहीये. ओके. ती तिच्या लिमिटपर्यंत जसं आपण म्हणतो, की ताणला जाईल तिथपर्यंत रबर ताणला जातो, नंतर तो तुटतो. बरोबर. तर ती त्या पेशन्सची आहे, की ठीक आहे, ओके, आत्ता नाही झालंय, नंतर यांना समजेल. ओके, आत्ता नाही आपण आता बोललोय आपण यांना कळेल. तर ती हं. पेशन्स ठेवून नाती जपणारी अशी शारदा आहे. हं, हं, हं. आज या बाकावर आपण बसलो आहोत आणि शाळेतही गेलात. आत्ता तुम्ही खरं तर विद्यार्थी म्हणून हे अनुभवत असाल, कारण आपण बाकावर बसलोय. मगाशी एक तास झाला तेव्हा तुम्ही शिक्षिका होतात तिथे. कसं सांगाल दोन्ही डिफरन्स? कारण तो एक एक्सपिरियन्स, पत्रकार विद्यार्थी होते सगळे तुमचे. सो तो एक वेगळा एक्सपिरियन्स ते होता आज. शाळेतलं मला पत्रकारांबरोबर जेव्हा मी टीचर म्हणून आले तेव्हा मला असं तो टीचर्स डेचा फील होता की एक 10वीतली मुलगी येते ना आपल्या 7वी 8वी 9वीतल्या किंवा 10वीतल्याच मुलांना शिकवायला, शिकवायला. हो. तसा तो फील होता आणि आपल्या मनात आपलं कन्फ्युजन असतं की अरे आपण ऱ्हस्व दीर्घ बरोबर लिहिलं ना, ते जनरली चुकत नाही माझं, पण तरी एक ते असतं मग बाकी काही चुकतंय का, आपण बोलताना काही चुकतोय का, तर ते एक जरा एक जाणीव ठेवून वागण्याचं एक असं तो मुद्दा होता. हं. आणि बेंचवर बसल्यावर आपण लहानच असतो, आपल्या पुढे कोणीतरी मोठं असतं आणि ते आपल्याला समजावून सांगणार असतं, शिकवणार असतं आणि बेंच म्हटला की मैत्रिणी असतात, आवडती मैत्रीण शेजारी बसणं अर्थात. आणि तिच्याबरोबर गप्पा मारणं हे मधल्या वेळ 2 पिरियड्सच्या मधला एक आवडता छंद असतो. हं. तर बेंच बरोबर अशा बऱ्याच आठवणी हं, आहेतच. हं, हं. तर तुमच्याही बाई या निमित्ताने आल्या, ज्या डोंबिवलीत त्या शाळेत होत्या तुम्ही. त्या बाई आज तुमच्या इथे आहेत, दीपाली काळे मॅडम. कसं वाटतंय आणि काय आम्हाला तुमच्या खरं तर या निमित्ताने, मालिकेच्या निमित्ताने तुमच्या शाळेतल्या आठवणी मला जाणून घ्यायला आवडतील, की कशा होतात विद्यार्थी म्हणूनही आणि माझ्या काळेबाई आल्या तर मला खूपच छान वाटते कारण काळेबाई या माझ्या करिअरमधला एक अविभाज्य घटक आहे. रादर माझ्या सगळ्याच शिक्षिका ज्यांनी मला सपोर्ट केला तेव्हा. कारण तेव्हा बाकीच्या स्पर्धांमध्ये मी बऱ्याच वेळा बाहेर असायचे. फलक लेखनासाठी मी बाहेर असायचे. म्हणजे रिहर्सल सुरू झाल्या गॅदरिंगच्या तर मी बाहेर असायचे. त्यामुळे वर्गात सगळ्या शिक्षकांनी खूप समजून घेतलं. मला शाळेच्या व्यतिरिक्तही त्यांनी समजावून सांगितलं जर मला धडे कळले नसतील तर. त्यामुळे माझ्या या करिअरमध्ये माझ्या प्रत्येक शिक्षिकेचा तेवढाच वाटा आहे. मला घडवण्यात त्यांचा वाटा आहे. म्हणजे आई-बाबांनी मला घडवलं. आई-बाबांच्या पाठोपाठ मला असं वाटतं, की शिक्षकांनी मला घडवलं आणि ते कॉन्ट्रिब्युशन खूप महत्त्वाचं आहे. अदरवाईज मी इथपर्यंत आलेच नसते.
शाळेत म्हणशील तर शाळेत मी अभ्यासू होते. हम्म. एक हुशार स्टुडंट होते. मला अभ्यास करायला आवडायचा आणि मला असं तेव्हा मला ॲक्टिंग करायची किंवा अमुक-तमुक असं काहीच डोक्यात नव्हतं. मला डॉक्टर व्हायचं होतं किंवा मला मेडिकल फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं. मला सायन्स आवडायचं, मला अच्छा. मॅथ्स आवडायचं आणि मी खूप मनापासून अभ्यास करायचे. म्हणजे असं काहीच नव्हतं, की अरे बापरे! आता हे करायचंय. हम्म. तर ते मला वाटायचंच, की अरे मला हे करायचंय, मला करायला पाहिजे. त्यामुळे हम्म. मी शाळा त्याच्यासाठी पण एन्जॉय केली, की जसं मी बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचे. तसाच मी अभ्यासात पण माझा नंबर असायचा. गॅदरिंगला मला 1-2 बक्षिसं तर असायचीच. म्हणजे उत्तम हस्ताक्षर असेल किंवा स्पर्धा असतील किंवा शाळेतला पहिला दुसरा क्रमांक असेल. तर ती गंमत असायचीच. म्हणजे बक्षिसं मिळवणं हे आवडायचं हम्म. आणि ते करण्यासाठी अभ्यास करणं, आपला पहिला नंबर आला पाहिजे. अरे मागच्या वेळेला आपल्याला 2 मार्क कमी पडले तर आपला दुसरा आला. या सगळ्या गोष्टी मी खूप एन्जॉय केल्यात आणि त्या हम्म. मनापासून केल्यात. त्यामुळे मी एक अशी छान आदर्श विद्यार्थिनीचं बक्षीस पण होतं मला वाव. 10वीला. तर मी होते तशी आणि मला ते आवडायचं. हम्म. म्हणजे मी खूप एन्जॉय केली शाळा. पण तुम्ही आता म्हणाल की आदर्श विद्यार्थिनी होता त्याच्यामुळे माझ्या मते कधीच तुम्हाला आई वडिलांना असा ओरडा नसेल खावा लागला नाही, नाही. पॅरेंट्स मिटिंगला. आई-बाबांचा कधीच ओरडा ह्या गोष्टीत तर नाहीच मिळाला मला. कारण मी म्हटलं तसं मी अभ्यास करायचे. मी बाकी ॲक्टिव्हिटीज केल्या, रिहर्सल्स असल्या किंवा कुठे मी आता स्पर्धांसाठी बाहेर गेले असले, तरीही आल्यानंतर मी माझ्या वह्या पूर्ण असायच्या. वाव. माझं बाकीचं सगळं गृहपाठ पूर्ण असायचा. मला असं कधीच झालं नाही, की अरे बापरे! आता हिला वेगळं घेऊन बसवा, गणितात कमी मार्क पडलेत, असं असं कधीच नाही आलं. मला ती आवड असल्यामुळे मी ते करायचे. त्यामुळे त्या बाबतीत आई-बाबांना कधीच वेळ आली नाही ओरडायची. बाकावरची मैत्रीण अशी कुठली आठवते ऐश्वर्याताई की आमचा 4-5 जणींचा ग्रुप होता. शीतल, शुभांगी, मनीषा, स्मिता, अर्चू अशा आमचा 5 जणींचा म्हणजे आणि मी असं आमचा 5 जणींचा 6 जणींचा ग्रुप होता. आणि आम्ही शिशु वर्गापासून 10वी पर्यंत बापरे. एकत्र होतो 5 जणी. आणि पण आम्ही एकत्र अर्थातच बेंचवर प ती सिस्टम असते ना, एक पहिला पुढे मागे, हा. पुढे मागे, पुढे मागे. हा. तर एकत्र कधीच नाही. पण आम्ही सगळ्या जणी अशा खूप हसण्यात खूप एक नंबर होतो. म्हणजे जरा कोणी फंबल केलं, जरा कोणी असं झालं तरी आम्हाला हसायला यायचं आणि मग एकमेकींकडे लुक्स देऊन आम्ही हसायचो. त्यामुळे आमचा ग्रुप आम्ही खूप एन्जॉय केला 5 जणींनी. शाळेचा पिरियड तर खूपच. त्यामुळे बाकावर एकत्र नसलो तरी आमच्या लुकालुकीमधनं आम्ही एकमेकींची कनेक्टेड असायचो. वर्गात कुठेही बसलेले असलो तरी. रादर आम्हाला एकत्र बसवतच नव्हते. कारण आम्ही खूप हसायचो. गप्पा नाही व्हायच्या आमच्या. हा. पण जरा कोणी इकडे-तिकडे वर्गातलं जरी काही झालं, खूट-खाट झालं तरी आम्हाला हसायला यायचं. हे मला शूटिंगच्या निमित्ताने पण आठवते जेव्हा हो. शूटिंगच्या वेळेला मला असं बरेच जणांनी तुमच्या बेकार. सहकलाकारांनी हे किस्से सांगितले. हसण्याच्या बाबतीत तर मी फारच म्हणजे बेकार आहे एकदम. मला जरा काही झालं तरी मला हसायला येतं. म्हणजे मला तेव्हा कळत नाही की मी अशा ठिकाणी आहे, मी या पोझिशनला आहे, मी आता हसता कामा नये. मी आता वय वय वाढलंय आता माझं. पण मला ते काहीच म्हणजे बॅरियर्स नसतात. मला हसायला येतच. चुकीचं असेल काही-काही वेळेला पण येतं मला. पण अर्थात जे तुमचे सहकलाकार आहेत किंवा ज्यांना ऐश्वर्याताई माहिती आहे त्यांना तुमचा खोडकर स्वभाव हा माहितीच आहे. म्हणजे आता तुम्ही आदर्श विद्यार्थी जरी आम्हाला सांगत असलात तरी त्याच्यामागे खोडकर हो, हो, ऐश्वर्याताई हो. सगळ्यांनीच अगदीच. बघितलेल्या आहेत. अगदीच. तो लहानपणी तशा खोड्या केल्यात कधी? खोड्या मी तसं म्हणते, की मी अशा केल्या नाहीयेत, पण घडलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला राष्ट्रगीत म्हणायला काही सिलेक्ट केलेलं आहे. रात्री आमचा ग्रुपच असायचा राष्ट्रगीत म्हणायला. तेव्हा नवीनच सगळ्या शाळेमध्ये स्पीकर्स लावले होते. म्हणजे प्रत्येक वर्गात आणि एक बाहेर. तर प्रत्येक वर्गातलं राष्ट्रगीत सुरूच असायचं. पण त्याबरोबर त्याबरोबर पहिल्या मजल्यावर म्हणजे शाळेचं ऑफिस जे होतं आमचं, मुख्याध्यापिका बाई बसायच्या. त्या खोलीच्या बाहेर माईक सिस्टीम वगैरे लावली होती आणि तिथे आम्ही राष्ट्रगीत म्हणायचो. तर एकदा आम्ही म्हणत असताना आमच्यापैकी शाळेच्याच बाईंपैकीच कोणीतरी वरती येत होतं आणि त्यांचा पाय घसरला आणि त्या अशा धडपडल्या. तर त्याच्यात मी फुटले. मी हसल्यानंतर डेफिनेटली माझ्या आजूबाजूच्या मुली पण फुटल्या आणि असं एक 15 ते 20 सेकंद अशी गेली की तिथे कोणीच काही म्हटलं नाही आणि ते सुद्धा राष्ट्रगीत. असं म्हटल्यानंतर मुख्याध्यापिकांनी आम्हाला आत बोलावलं होतं आणि आम्हाला 100 वेळेला लिहायला लावलं होतं. बापरे. त्यामुळे अशा गोष्टी घडल्यात म्हणजे बऱ्याच. पण मी मुद्दामून असं काही कोणाचं हे केलं नाहीये.
प्रँक किंवा टाइमपास असं नाही केलंय, पण असे ह्या असल्या गोष्टी बऱ्याच घडल्या. आता अर्थात तुम्हालाही खूप मोठा मुलगा आहे, तरी हो. पण त्याचंही बालपण असेल, त्याच्या काही खोड्या असतील, तेव्हा शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला बोलवलेलं असेल, तेव्हा असं काही त्या निमित्ताने अमेय खूप मस्तीखोर होताच, पण त्याचं शिक्षकांकडनं माझ्यापर्यंत नाही आलं. हं, म्हणजे पेरेंट्स टीचर्स मीटिंगला पण कधी असं मला सांगण्यात नाही आलं, पण अमेयकडनंच मला कळायचं की अरे आम्ही असं वागलो, आम्ही तसं वागलो. हं. कॉलेजमध्ये तर मला नंतर कळलं की तोच सांगायचा की कुठल्या लेक्चरलाच बसायचा नाही, मग प्रेझेंटी पाहिजे म्हणून मग त्याला सांगितलं जायचं वगैरे. हं. पण असं डायरेक्टली टीचरकडनं माझ्याकडे नाही आलं कधी हं, हं, मस्ती. पण तो मस्ती करायचा ह्याच्यावर म्हणजे हे मला माहिती होतं की हा काही साधा सरळ नाही आहे, हा मस्तीखोरच आहे. हं, हं. पण मॅनेज केलं त्याने ते. अर्थात कारण आता ह्या ज्या नाईकबाई आहेत त्या केवळ नाईकबाई नाही तर त्यांना त्यांच्या घरचा संसारही तेवढाच सांभाळायचा आहे आणि घरात बऱ्याच गोष्टी हो. आहेत ज्या सांभाळायच्या आहेत आणि एक उत्तम सूनही त्यांना आदर्श सून व्हायचे आहे. बेस्ट टीचर तर ते आपल्याला दिसतातच आहेत प्रोमोमधनं. पण ही गृहिणी कशी येत आहे, सडेतोड बोलणारी आहे, उत्तराला उत्तर देणारी हो, आहे. नाही, नाही. उत्तराला उत्तर देणारी नाहीये. पण तसंही ती म्हणजे आपल्याला वाटेल पहिले काही एपिसोड्स बघून, की ती सगळं सहन करते आणि आता हिचे हालच होणार आहेत आणि आता एक्झॅक्टली. ही रडतच राहणार आहे वगैरे. तर ती नाहीये. ती रडूबाई अजिबातच नाहीये. ती इमोशनल होते. पण तिचं म्हणणं आहे, की चल जिथपर्यंत मला शक्य आहे तिथपर्यंत मी खेचेन, तिथपर्यंत मी सहन करेन. म्हणजे समोरच्याला रिअलाईज होईल, की तो चुकलाय तिथपर्यंत मी सहन करेन. आणि तिचं एक म्हणणं असतं, की अरेला कार्य करून नाती तुटतात, तर त्यांनी काहीच साध्य होत नाही. नाती तुटली तर कुटुंब कसं राहणार आहे? बरोबर. पण आपणच आहोत, की जे आपण सगळ्यांना जोडून घेऊ शकतो, आपण सगळ्यांना जोडून ठेवू शकतो. तर आपण ते जोडलं पाहिजे, कुटुंब टिकलं पाहिजे, कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे. आणि प्रत्येकजण तिच्याबरोबर जे वागतंय त्याला त्याची त्याची काहीतरी कारणं आहेत. हं. ती एक्सप्लेन करायला, ती चुकीची आहेत का बरोबर आहेत ते सांगायला ही शारदा जात नाही. हं. ती त्या सिच्युएशनमध्ये हे चूक आहे, हे बरोबर आहे, मला असं म्हणायचं नव्हतं. हे ती तिच्या पद्धतीने क्लिअर करते. पुढे जाऊन ती बरेच स्टँड्स घेणार आहे, बरेच ती स्वतःचं तिचं म्हणणं असणार आहे. ती स्ट्राँगली उभं राहणार. तर हे स्ट्राँग कॅरेक्टर आहे डेफिनेटली. फक्त तिचं म्हणणं आहे, की मी स्ट्राँग आहे, मी हे करू शकते म्हणून मी रिॲलिटीची समोरच्याला जाणीव करून देऊन ते नातं तोडेन, तर तशी ती नाहीये. हं, हं, हं. आणि माझ्या मते एक मुलगी आहे जी तुम्हाला सपोर्ट हो. करणारी आहे. माझ्या मते 3 मुलं आहेत त्याच्यातली एक मुलगी आहे जी सपोर्ट करणारी आहे आणि घरात असं कोणी सपोर्टिव्ह माणूस लागतं. म्हणून एक बाई घराच्या बाहेर जाऊन बरंच काय-काय करू शकते अगदी, असं अगदी. मला घराचा वाटतं. सपोर्ट तुम्हाला 100% लागतो, 200% लागतो. म्हणजे ज्यावेळेला असं म्हटलं जातं, की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तर मला जेन्युइनली वाटतं, की तुमची जर कुटुंब व्यवस्था, तुमची सिस्टम फॅमिली सिस्टम जर स्ट्राँग नसेल, तर तुम्ही तेवढ्या स्ट्राँगली नाही करू शकत. मग तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाईज करायला लागतं. पण ज्यावेळेला तुम्ही फुल फ्लेज्ड की छान मी माझं व्यक्तिमत्व डेव्हलप करते, मी मी मला हवं ते करते, तेव्हा कुठेतरी तुमची स्ट्राँग फॅमिली तुमच्या पाठी असते आणि ती असावीच लागते. हं, हं. आणि आजही तुमच्या बाई आम्हाला जेव्हा बोलत होत्या तेव्हा ताई खूप इमोशनल होताना त्या पाहायला मिळाल्या. त्यांच्यासोबत तुम्ही तेवढ्याच हो. इमोशनल झालात. तर ते कनेक्शन फक्त जाता-जाता आमच्या प्रेक्षकांना सांगितलं अर्थात. काळेबाईंचं कनेक्शन आणि तुम्ही म्हणजे म्हणाल की कौटुंबिकही हां, म्हणजे थोडंसं. कौटुंबिक म्हणजे माझ्या सगळ्याच शिक्षिका ह्या अगदीच घरातलं नातं असावं तशा आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे त्या कधीच फक्त हे फॉर्मल शिक्षक आणि विद्यार्थी असं नातं राहिलंच नव्हतं कधीच. तर काळेबाईंचंही त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप केलंय. म्हणजे त्यांनी इव्हन मी आता लग्न होऊन इकडे आल्यानंतर या गेल्या 30 वर्षांमध्ये सुद्धा त्या सतत मला सांगायच्या, की "पल्ल्या मी आहे, आई-बाबांची काळजी करू नकोस, मी बघेन, मी आहे इथे डोंबिवलीत, तुला काय वाटलं तर मला सांग." वाह! त्यामुळे ते प्रत्येक वेळेला मी नसताना पण घरी जाऊन त्यांना काय हवं नको असं बघणाऱ्या. बरं त्यांचे व्याप कमी आहेत असं नाही. त्या सुपर लेडी म्हणू शकतो आपण, इतक्या त्या ॲक्टिव्ह आहेत. त्यांची ह्याची मीटिंग, भजन, अमुक-तमुक, आता रिटायर्ड झाल्या, पण तरी त्यांचे दिवसाचे कार्यक्रम ठरलेले असतात. त्याच्यातूनही त्या वेळ काढून आईकडे जातात. हं. तर ते तसं एक नातं आहे, की मी त्यांना सांगू शकते हक्काने, की "बाई जरा आज बघता का आईचा फोन लागत नाहीये." हं. तर त्या वॉव! जाणाऱ्या आहेत आणि माझ्यासाठी पण त्यांनी खूप केलंच आहे म्हणजे. ते मी अगदीच मान्य करते. की कारण त्यांचा एक त्यांच्या स्ट्राँग हां. सपोर्ट होता मला, आहे रादर. आणि त्यांच्या शब्दातनं आम्हाला जाणवलं सतत पल्या पल्या म्हणणं असू दे. सो हो. तो एक आम्हाला तुमचं एक कनेक्शन छान जाणवलं आणि या निमित्ताने एक स्ट्रॉंग भूमिका जी आहे ती प्रेक्षकांसमोर येते. ती कुठेही येस. बिचारी नसणारे माझ्या मते ती हो, नंतर ती तिचे बिचारी प्रश्न नाहीये, ती मांडेलच. वाटेल कदाचित, की अरे ही बोलत का नाहीये?
पण ती बिचारी डेफिनेटली नाही, ती बोलत नाही. त्याच्या मागे तिचं तेच कारण आहे की फॅमिलीला जोडून ठेवायचं, कुटुंब व्यवस्था तिला आहे तशी अबाधित ठेवायची आहे. येस. थँक्यू सो मच ऐश्वर्याताई येस, आणि खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा या सगळ्या गोष्टींसाठी. येस, थँक्यू. थँक्यू सो मच.